जीवन बदलून टाकणारी प्रेरणादायी कथा. हार मानली असती तर आज तो जिवंतपणी हरला असता. पावसाची रिमझिम सुरू होती. सकाळचे 7 वाजले होते. गावातील बसस्थानकावर एक 24 वर्षांचा मुलगा रोहन खांद्यावर जुनी बॅग घेऊन शांतपणे बसला होता. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यांत चिंता आणि मनात हजारो प्रश्न. त्याच्याकडे नोकरी नव्हती. 2 वेळच्या जेवणासाठीही संघर्ष होता. वडिलांचे कर्ज, आईची तब्येत आणि स्वतःची मोडलेली स्वप्न, सगळं एकाच वेळी त्याच्यावर कोसळलं होतं. आज तो शहरात शेवटचा प्रयत्न करायला निघाला होता. मनात एकच विचार, आज काही झालं नाही तर आयुष्यभर काही होणार नाही. पहिला संघर्ष. शहरात पोहोचल्यावर रोहनने दिवसभर 10 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला. प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर, अनुभव आहे का? तो म्हणायचा, नाही. मग आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. संध्याकाळपर्यंत त्याच्या खिशात फक्त 30 रुपये उरले. तो एका चहाच्या टपरीवर बसला. तेवढ्यात त्याने पाहिलं, एक वृद्ध माणूस पावसात ओले कपडे घालून झाडू मारत होता. चेहऱ्यावर मात्र हसू होतं. रोहनला आश्चर्य वाटलं. तो जवळ गेला आणि विचारलं, काका, एवढं कष्ट करूनही तुम्ही इतके आनंदी कसे? वृद्ध हसले. बाळा, मी जे गमावलं त्याचा विचार केला असता तर आज रडत बसलो असतो. पण माझ्याकडे जे आहे त्याचा उपयोग करायचं ठरवलं. हे वाक्य रोहनच्या मनात कायमचं कोरलं गेलं. दुसरा संघर्ष. दुसऱ्या दिवशीही नोकरी मिळाली नाही. पण यावेळी तो निराश झाला नाही. त्याने विचार केला, मी दुसऱ्याची नोकरी मागत बसण्यापेक्षा स्वतः काहीतरी करू शकतो. त्याच्याकडे फक्त 30 रुपये होते. त्याने त्यातून चहा पावडर, साखर आणि काही प्लास्टिकचे कप घेतले. बसस्थानकाजवळ छोटासा चहाचा स्टॉल सुरू केला. पहिल्या दिवशी फक्त 180 रुपये मिळाले. त्याला ते लाखासारखे वाटले. मेहनतीची सुरुवात. दररोज सकाळी 5 वाजता उठून तो चहा बनवू लागला. ग्राहकांशी हसून बोलू लागला. त्याच्या चहाची चव आणि प्रामाणिकपणा लोकांना आवडू लागला. 6 महिन्यांत त्याने छोटंसं दुकान भाड्याने घेतलं. 1 वर्षानंतर त्याच दुकानात नाश्ता मिळू लागला. 2 वर्षांनी त्याच्याकडे 3 कर्मचारी होते. मोठा धक्का. एक रात्री अचानक शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली. सगळं जळून खाक झालं. लोक म्हणाले, आता संपलं. रोहन 2 मिनिटं शांत उभा राहिला. नंतर म्हणाला, आग माझं दुकान जाळू शकते, पण माझी मेहनत नाही. दुसऱ्याच दिवशी त्याने पुन्हा रस्त्याच्या कडेला चहाची किटली ठेवली. लोक त्याचं धैर्य पाहून मदतीला धावून आले. कुणी पैसे दिले, कुणी सामान दिलं, कुणी काम करून दिलं. यशाची सुरुवात. 5 वर्षांनंतर त्याच्याकडे शहरात 3 हॉटेल्स होती. ज्यांनी कधी नोकरी दिली नव्हती, तेच लोक आज त्याच्याकडे नोकरी मागण्यासाठी येत होते. एका मुलाने त्याला विचारलं, सर, तुमच्या यशाचं रहस्य काय? रोहन हसला आणि म्हणाला, लोकांनी मला नाकारलं म्हणून मी थांबलो नाही. मी स्वतःला स्वीकारलं. आईचं स्वप्न. पहिल्या कमाईतून त्याने आईसाठी नवीन घर घेतलं. आईच्या डोळ्यांत पाणी आलं. ती म्हणाली, बाळा, मला घर नको होतं. तू हार मानू नकोस, एवढंच हवं होतं. रोहनने आईचे हात हातात घेतले. आई, त्या दिवशी मी हार मानली असती तर आज हे काहीच नसतं. शेवटचा संदेश. आज रोहन हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो. तो प्रत्येक भाषणात एकच वाक्य सांगतो, यशस्वी माणूस तो नसतो ज्याच्याकडे कधीच अडचणी आल्या नाहीत. यशस्वी तो असतो जो प्रत्येक अडचणीनंतर पुन्हा उभा राहिला.